चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघाचे 12 मॅन. पहिला चेंडू पडण्याच्या आत दोन्ही संघाचे 12 मॅन इकडे पाहिजेत. मांडा संघ आपणही आणि दुसऱ्या बाजूला विजयवाडी आपणही, दोघांनी याच्याकडे लक्ष द्या की पहिला मात्र मैदानाच्या आत गेलेले. विशाल आणि तुषार. तर पाहूया मांडा संघाकडून सलामीचं षटक कोणाच्या हातात दिलं जात आहे. मांडा संघाचा 12 मॅन इकडे कमेंट बॉक्स मध्ये येईल. सामना 5 षटकांचा, 1 षटक पॉवर प्लेचा असणार आहे. आपण या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहू शकता tenniscricket.in या YouTube वाहिनीवर. दुसरा सामना आजच्या या दिवसातील आपण पाहतात पृथ्वीराज चषक. ती कॅप आहे ना, फक्त टॉसला जेव्हा तुम्ही येतात ना, ती टॉसला येताना ती कॅप तुमच्या डोक्यावर हवी, एवढाच नियम आहे. बाकी तुम्ही नंतर कोणालाही द्या मध्ये चालेल, फक्त टॉस करताना येताना ती कॅप तुमच्या डोक्यावर हवी. हा इकडे मांडा संघ इकडे बसा, कारण थर्ड अंपायरचा वॉर रूम आहे तो, त्यामुळे तिकडे आपण बसू नये. पहिलं षटक श्रीकांत पाटील, जगन पाटील पहिलं षटक घेऊन. जगन पाटील तर स्ट्राईकवर फलंदाज तुषार आणि दुसऱ्या बाजूला विशाल ही सलामीची जोडी. एरवाडीच्या या समृद्ध गावातून पुन्हा मी चिराग मेहर तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो या दुसऱ्या सामन्यामध्ये, जिकडे एका बाजूला मुंबई कल्याणहून आलेला मांडा संघ तर दुसऱ्या बाजूला विजयवाडी. अकलूज विजयवाडी संघ पहिल्या चेंडूवर इकडे मात्र इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळतो. कव्हर पॉइंट बाउंड्रीला क्लिअर करणारा तुषार ठरतोय हुशार. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू पडला कुठे होता तो त्यांनी पाहिला. रिप्ले मध्ये आपण पाहिला असेल ज्या पद्धतीने फटका खेळला गेला. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय, तुमचं स्वागत आहे या सातारा पट्ट्यात असं त्यांनी सांगितलंय. हो याही मात्र गोलंदाज सांगतोय मी मुंबईवरून आलो आहे, मी कल्याणवरून आलोय आणि माझ्या संघाचं कल्याण मला करायचंय, त्यामुळे हा चेंडू मात्र निर्धाव करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला मांडा संघ, एका बाजूला अकलूज पट्ट्यातील विजयवाडी संघ, दोन्ही आमने सामने या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यात. याही मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र झेल सुटलाय आणि एक धाव मात्र इकडे मिळेल. एक धावेने धावसंख्या वाढते. जर झाडाला चेंडू टच झाला तरी तो कॅच ग्राह्य पकडला जाणार नाही याची दक्षता घ्या. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 5. संधी निर्माण झाली होती. आपण नेहमी म्हणतो जेव्हा संधी निर्माण होते तेव्हा ती पकडावी, कारण एक आर्टिकल ज्याच्याबद्दल मी नेहमी म्हणतो त्याबद्दल नंतर नक्की म्हणेल. पण मॅच कडे जाऊया. आतापर्यंत चांगली सुरुवात केलाय विजयवाडी, त्यांच्या नावात विजय आहे, परंतु आज विजय खेचणार का मांडा संघासमोर हा सध्या प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण नक्की शोधूया. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. याही मागे ठेवलाय चेंडू. अप्रतिम चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. जसं क्रिकेटमध्ये A1 जोडी म्हटली जाते तशी पंचांची A1 जोडी अर्थात जयकुमार पवार आणि दुसऱ्या बाजूला सादिक राजापूरकर. आणि या दोघांबद्दल सांगायचं तर खूप मोठं टेनिस क्रिकेट या दोघांनीही खेळलेलं आहे. त्यामुळे याच टेनिस क्रिकेट जगतातून पंचांच्या भूमिकेत एक आगळ्यावेगळ्या भूमिकेत ते पाहायला मिळतात. आणि JP पॅनल हे भारतातलं सर्वोत्कृष्ट टेनिस क्रिकेटचं पॅनल आहे. आणि इकडे मात्र हा चेंडू जातोय 1 बाउन्स 4. पुन्हा एक खणखणाती चौकार. दोन्ही संघांना एक विनंती करतो, दोन्ही संघासाठी एक एक रिव्ह्यू आहे. असं नाहीये की दोन्ही संघासाठी एक एक रिव्ह्यू आहे. जर तुम्हाला कोणत्याही क्षणी जर एखाद्या निर्णयाला जर तुम्हाला सांगायचं असेल, तुम्हाला आक्षेप वाटला तर तुम्ही त्यासाठी रिव्ह्यू घेऊ शकता. हे या स्पर्धेतले वैशिष्ट्य आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागलाय ती आतापर्यंत 9 धावा. धावसंख्या फलकावर 9 धावा. षटक क्रमांक पहिलं. जगन यांचा पुढचा चेंडू याही मात्र सरळ बॅटने खेळायचा होता. चेंडू मात्र हवेत आहे. मिड ऑफचा खेळाडू मिड ऑन पर्यंत जातोय आणि झटका क्रमांक पहिला इकडे मात्र येतोय तुषार बॅक टू द पवेलियन.
धावसंख्या फलकावर लागते आता मात्र 9 ऑन बोर्ड. तुम्ही रिप्ले मध्ये पाहिला असेल मिस टाइम स्ट्रोक झाला कदाचित. अजून या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आणि चांगली अशी सुरुवात दोघांसाठी झाली. आता नवीन फलंदाज अभिजित यांच्या नावात विजय आहे, यांच्या खेळाडूंच्या नावात जीत आहे. आता बघायचं आहे आज कशा पद्धतीचा इथे आपल्याला खरं तर परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या अशोक डिंडा. अशोक डिंडा पाहायचा कशा पद्धतीची गोलंदाजी इकडे मात्र करेल. षटक क्रमांक 2 आपण पाहतात पृथ्वीराज चषक. या वर्षी या स्पर्धेचा 11वा पर्व आहे आणि 11व्या पर्वात तुम्ही पाहू शकता उद्याच्या दिवसात आमच्याबरोबर जोडले जातील काका म्हात्रे, अलिबागचा गोड आवाज आपल्याबरोबर जोडले जातील. तर त्यानंतर प्रशांतजी आदवडे असतील, चंदू शेट्टे असतील आणि नाना जाधव. नाना जाधव यांचा आवाज एरेवाडीने अजूनही ऐकलाच नाहीये या मैदानावर आता या स्पर्धेसाठी. नाहीतर पहिल्या दिवसापासून घुमघुमणारा आवाज जर कोण असेल तर नाना जाधव. ते थोडेसे वेगळ्या कामात व्यस्त आहेत सध्या सरांच्याच, त्यामुळे ते आपल्या बरोबर नंतर जोडले जातील नो डाऊट. त्यांचे आपण स्वागत करणार. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर अशोक डिंडा गोलंदाजी मार्कवर येतोय. ते थोडे स्माइल करतात डिंडा म्हटल्यावर. पहिला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मिड ऑफला आणि फलंदाज आल्या पावली परत. विशाल सलामीचा फलंदाज ज्याला पहिला चेंडू फेस करत होता, मोठा फटका खेळण्याचा मोह काही आवरता आला नाही आणि गडी बाद होतोय. पुढच्या सामन्यात मात्र द सिक्सर किंग आपल्याला पाहायला मिळेल. निनाद पवार ला आपण पुढच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. कारण निनाद पवार निमगावचा संघ सुद्धा या स्पर्धेतील म्हणजे मोस्ट फेवरेट संघ नेहमी समजला जातो या स्पर्धेत. तरी जेव्हा आपण ग्रामीणचा विचार करतो तेव्हा निमगाव संघ हा त्या दिवसाचा मोस्ट फेवरेट संघ समजला जातो. बराच वेळ त्यांना पराभवही स्वीकारावा लागतो नो डाऊट. पुन्हा एकदा चांगला फटका यावी लॉंग ऑनचा खेळाडू जोपर्यंत येईल एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या डबल फिगर मध्ये जात आहे. धावसंख्या होत आहे 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. tenniscricket.in ची टीम 2 कॅमेऱ्यानिशी आपल्यापर्यंत या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घेऊन येत आहे. अजूनही तुम्ही tenniscricket.in ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. षटक क्रमांक हे दुसरं चालू आहे. पहिल्या षटकात 9 धावा आणि एक महत्वाचा गडी बाद. तुषार जो चांगली फलंदाजी करत होता तो मात्र बॅक टू द पवेलियन गेला. त्याच्या पाठोपाठ त्याचा साथीदार जो सलामीला आला होता विशाल तोही बॅक टू द पवेलियन गेला. आता मात्र नवीन जोडी सचिन आणि अभिजित ही जोडी मात्र मैदानाच्या आत आहे. स्ट्राईकवर आता मात्र अभिजित ऑन स्ट्राईक. यावी मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच काय येत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेट. बॅक टू बॅक विकेट. तुम्ही पाहू शकता पृथ्वीराज चषकाची तर तुम्ही YouTube लाईव्ह पाहतच आहात. परंतु पृथ्वीराज चषकामध्ये ज्या प्लेयरचे जे आपण परफॉर्मन्सेस पाहतो, ज्या पद्धतीने त्या दिवसाचे मुवमेंट्स पाहतो, तुम्ही आमच्या इन्स्टा ID ला फॉलो करू शकता. पृथ्वीराज/चषक हे आमचं इंस्टाग्राम ID आहे आणि इंस्टाग्राम ID तुम्ही फॉलो करू शकता. पृथ्वीराज/चषक हे आमचं इन्स्टा ID आहे. ते इन्स्टा ID नक्की फॉलो करा आणि आम्हाला नक्की सपोर्ट करा. तुम्ही tenniscricket.in चं सुद्धा इंस्टाग्राम ID फॉलो करू शकता आणि त्याचबरोबर चिराग मेहर ऑफिशियल हे जे आमचं इन्स्टा ID आहे त्यालाही फॉलो करायला विसरू नका. जाऊया मैदानाच्या धावसंख्येकडे जाऊया कारण मैदानाच्या धावसंख्या फलकावर लागलाय 10. इकडे मात्र ऑन हॅट्रिक नसणार आहे परंतु येथे ही संघाची हॅट्रिक होऊ शकली असती परंतु झेल सुटतोय. चेंडू सीमापार षटकार. प्रयत्न चांगले होते. रिप्ले मध्ये पहा. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता चेंडू बराच काळ येत होता त्यानंतर चांगला प्रयत्न तिकडे केला गेला परंतु चेंडू वरतीच लागलाय आधीच त्यामुळे तो षटकार घोषित केला गेला. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. कमबॅक केलाय विजयवाडीने. विजयवाडीलाही माहित आहे हा सामना किती महत्वाचा आहे.
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, यावेळी चेंडू मात्र काऊ कॉर्नर कडून थोडासा उचलला जाईल. एकंदरीत एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 17-17 ऑन बोर्ड. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 20-25 चं हे भव्य दिव्य आयोजन. खरं तर ही स्पर्धा नेहमी चर्चेचा विषय ठरते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राबाहेर या स्पर्धेचा बोलबाला आहे. षटक क्रमांक 2 इकडे मात्र संपुष्टात येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इकडे मात्र धावसंख्या फलकावर लागते. ती मात्र 17 धावा, 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. चला पुढच्या सामन्यासाठी मी दोन्ही संघांना आमंत्रित करतोय. एका बाजूला निमगाव संघ, तर एक संघ तो खास कोकणातून आपल्यापर्यंत पोहोचतोय, खेडचा संघ. त्या खेड संघाचंही आपण आज इकडे स्वागत करणार आहोत. कारण या स्पर्धेची जी आपण ख्याती आहे ती फक्त पालघर किंवा या महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिली नाही. आपण गुजरातचे खेळाडू या मैदानावर नेहमी पाहतो. संपूर्ण ऑल इंडियाचे मोठमोठे आयकॉन्स, ISPL स्टार आपण इथे पाहतो. आणि ही स्पर्धा फक्त भारतात नव्हे तर आम्हाला ते आमचे जे सहकारी आहेत अनेक जे दुबई कतारला आहेत ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. आणि त्याच्यात आमचे कल्पेश चव्हाण जे दुबईमध्ये कार्यरत आहेत, जे एरवाडीचे सुपुत्र आहेत, तेही या सामन्याचा आनंद नेहमी घेत असतात. मला वाटते तेही लवकरच इथे येतील आपल्या बरोबर. गोलंदाजी मार्कवर चिंटू. इकडे मात्र धावचीची संधी नाही. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला 17 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. चिंटू गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर मात्र फलंदाज सचिन. अतुल आहे, माफ करा. इकडे मात्र ज्या पद्धतीने विजय पावल्याचा आवाज मी नेहमी ऐकायचो, जे चित्कार आपण पाहतो जेव्हा तुम्ही विम्बल्डन पाहता, टेनिस पाहता, मारिया शारापोव्हा ज्या पद्धतीने एखादा फटका स्ट्रोक केल्यानंतर ज्या पद्धतीने असे चित्कार काढायची, तसे तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये विजय पावले यांच्या तोंडून जेव्हा एखादा जलदगती चेंडू तो टाकायचा ना, तेव्हा त्याच्या हे चित्कार आम्ही खूप ऐकलेत आणि मला खूप जवळून सर्व पाहण्याचा योग मिळालाय. आणि आताही आज या गोलंदाज चिंटू यावेळी स्लो वन होता आणि यावेळी फसवलाय कदाचित. चेंडू हवेत आहे आणि सोपा झेल सुटलाय, जमिनीला दान. आणि पहा दोघंही एकमेकांकडे बघतायत. सोपा 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 झेल सुटतोय, सोपा झेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते. ती मात्र आतापर्यंत 18 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा आणि एका क्रिकेट वेड्या व्यक्तीने स्वतःसाठी वाहून घेतलेली स्पर्धा अर्थात पृथ्वीराज चषक. कारण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून गणेश भाऊंना वेळ कसा मिळतो हा आम्हाला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. धनंजय चव्हाण साहेब दरवेळी बक्षीस समारंभाला सांगतात की या भावाला माझा वेळ कसा मिळतो, हे मलाच पडलेला अजून कोड आहे. आणि दरवर्षी आम्ही त्याचं उत्तर शोधतोय, अजूनही सापडला नाही. इकडे मात्र लोअर फुल टॉस. पुन्हा चेंडू हवे, तोच क्षेत्ररक्षक. आणि पुन्हा एकदा का झेल घेतला गेला नाही हा प्रश्न आहे. लूज म्हणजे आपण म्हणतो ना की साधारण फिल्डिंग, मला काही हरकत नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते. ती मात्र आता एक धाव. धावसंख्या फलकावर लागते. मात्र 19 ऑन बोर्ड. स्ट्राईकवर फलंदाज अतुल. आता अतुल पैसा वसूल वाला स्ट्रोक पाहायला मिळेल का, तर नाही. इथे झेल सुटलाय. मांडा संघ आताच मगाशी नाश्ता करायला गेला होता, पण त्यांनी इडली खाली होती. इडलीला एवढं तेल नसते मला तरी वाटते, परंतु का झेल सुटतायत. आणि खरं आपण जेव्हा म्हणतो तुम्ही एखादा मोठा प्रवास करून जेव्हा एखाद्या स्पर्धेत येता आणि जर झेल किंवा तुमच्या फिल्डिंगमुळे जर तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं तर ते खूप मोठं दुर्दैव आपण म्हणतो. कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेत आल्यानंतर तुम्हाला धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागते ती 20. 3 धावेचं हे षटक आहे. आता डिस्कशन चालू आहे, अजून डिस्कशन संपत नाही. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. निमगाव आणि खेड. आपण रिपोर्ट करा आता, कारण 5 षटकानंतर आपण टॉस साठी येतो मुळात. त्यामुळे आपण लवकरात लवकर तिथून मला ते छोटू पाणी असेल तर पाणी पोचवा तिकडून. तिथून पाणी घेऊन जा मैदानात. जर बॉटल असेल तिकडून बॉटल घ्या, पाणी द्या मैदानात.
आणि गोलंदाजी मार्कवरती आता येतोय संकेत भोईर. तो मांडा संघाचा एक चांगला गोलंदाज संकेत भोईर आपला वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय, संघासाठी चौथं. आणि समोर आहे बॅटिंग करतोय अतुल. त्याच्या समोर अतुल आणि सचिन ही जोडी मैदानात आहे. अतुल आणि सचिन ही जोडी मैदानात. अजूनही 12 चेंडू या खेळातील बाकी. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जाते. बॅटची कडा लागली आणि एक धाव. सचिन अतुल ही जोडी मैदानावरती आहे. तोपर्यंत आशा त्यांच्या कायम असतील. एक चांगलं टार्गेट देण्याचा ते प्रयत्न करतील, परंतु सध्या तरी 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुपर गोलंदाजी सुबक लीग बाईचा इशारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावसंख्या एक वाढते, परंतु इथून धावसंख्येला उभारणी द्यावी लागेल. धावसंख्या आतापर्यंत 22 धावा या फलकावर आहेत. मला वाटतं आतापर्यंत 4 गोलंदाज त्यांनी यूज केलेत. पहा, पहिल्या षटक टाकलं जगननी, दुसरं टाकलं अशोकनी, तिसरं चिंटू, चौथं संकेत. म्हणजे सर्वांना टेस्ट करून घेत आहेत ते ऑलरेडी. हे महत्वाचं आहे. नक्कीच संकेतचे स्पष्ट संकेत आहेत, मला गोलंदाजी करायची आहे, मला धावा रोखायच्या आहेत. आणि तशी भेदक गोलंदाजी, भेदक मारा. सलग तिसरा चेंडू आहे, सलग 3 धावा यामध्ये जात आहेत. कुठलाही मोठा फटका नाही, चौकार नाही, षटकार नाही, सिंगल धावांमध्ये कन्वर्ट होत आहे. नाही, विजयवाडीचा आपण जर तुम्ही पाहिला, पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार खेचलाय. पहिल्या षटकात 9 धावा आहेत. त्यानंतर त्यांनी 1 गडी बाद केला आणि त्यानंतर त्यांचा आलेख उतरता राहिलाय. असं नाही की चढता राहिलाय, तो उतरता राहिलाय. त्यांना तिकडे धावा जमवता आल्या नाहीयेत. कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार आहे. मोठ्या स्पर्धेत 3 लाखाची स्पर्धा आहे. याही लोअर फुलटो चेंडू होता. याही मात्र इंटू द गॅप चेंडू मात्र जातोय. डीप मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करणारा खणखणीत चौकार. कॉमेंटेटरना दिलं गेलेलं उत्तर. नक्कीच खेळामध्ये काही सांगता येत नाही. क्रिकेट असा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण जसा विचार करतो तसं त्याच्या विरुद्ध कधी कधी होत असतं. सुरुवातीला 3 धावा आल्या, नंतर चौकार आला आणि पुन्हा हा फटका आला. चेंडू गेला सीमा रेषा पार. पृथ्वीराज षटकार. तुम्ही रिप्ले पाहिला असेल ना, तो चेंडू एवढा खराब होता. म्हणजे तुम्ही पहा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा ज्या पद्धतीने चेंडू टाकलाय. फलंदाजाला दिलं गेलेला आपण निमंत्रण म्हणूया, आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं. अप्रतिम फटका, चेंडू सीमापार. आणि काय कलाकारी इकडे दाखवतात. हो, याही मात्र चेंडू वाईट +1. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, एफर्ट लावण्याचा प्रयत्न. वाईट +1. 2 धावा मात्र इकडे मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 ऑन बोर्ड. रिव्ह्यू घेतला गेलेला आहे कशासाठी? येस, बीमर साठी. बॅट्समन हा रिव्ह्यू आहे. तर पाहूया तो रिव्ह्यू घेतला जाईल वॉर रूम मध्ये. आमचे पंच ते पाहतील काय झालंय आणि त्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन नक्कीच येईल. मला वाटतं जर या स्पर्धेचा विचार केला, चेंडू तुम्हाला हातात घ्यायचा नाही. एकदा बॉल बॅट्समन तुम्ही पच्छारकडे दिला, त्यानंतर तुम्हाला तो हातात घ्यायचाच नाही. जर असं करताना आढळलं तर पॅनलाइज होऊ शकता. हे मला वाटतं त्यांच्या संघाला माहिती आहे. विजयवाडी संघ गेली अनेक वर्ष या स्पर्धेत खेळतो आणि पंच सांगतायत फक्त हा वाईड आहे. बॅट्समन रिव्ह्यू लॉस. आता कोणत्याही पद्धतीचा बॅट्समनसाठी रिव्ह्यू नाहीये, याची दक्षता घ्या. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो पुढे तुम्हाला कंटिन्यू करता येतो, परंतु जर अनसक्सेसफुल झाला तर तो मग पुन्हा भेटत नाही. नक्कीच यानंतर एक षटक आहे आणि मांडा संघाकडे एक संधी आहे रिव्ह्यूची, असं मला वाटतं. बरोबर ना? मांडा संघाला फिल्डिंग करताना एक रिव्ह्यू आहे ऑलरेडी, त्यांचे ते रिव्ह्यू घेऊ शकता. याही मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. विकेट.
35 वर लागलेला हा झटका क्रमांक 4, 4th विकेट डाऊन. चार गडी बाद झालेत. धावसंख्या फलकावर लागलाय 35 धावा. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसात शेवटचा सामना उंबर्डे विरुद्ध तळवडे झाला आणि तळवडे संघाने तिकडे कालचा दिवस क्लिअर करत पहिला संघ जो सुपर 8 मध्ये गेलाय. आणि पाहूया आज कोणता संघ, कारण आजच्या दिवसातही आपण जर पाहिला निंबवडे दिगंजी संघ आज चांगला फॉर्म मध्ये दिसतोय. त्यानंतर या सामन्यातील विजयी संघ हाही चांगला संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि या पुढचा जो सामना आहे ना, जिकडे सिक्सर किंग आपल्याला पाहायला मिळेल, निमगावचा राजा खेळाडू अर्थात निनाद पवार याला पण इन ऍक्शन पाहणार आहोत. त्यामुळे तोही सामना खूप महत्वाचा आहे. आणि एका बाजूला कोकणातून संघ इकडे येतोय, खास खेडवरून इथपर्यंत संघ येतोय, तोही त्याचाही खेळ आपल्याला नक्कीच पाहायला आवडेल. चिंटू येतो गोलंदाजी मार्क वर. पहिला चेंडू चिंटूचा आहे, मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू बराच काय हवेत होता. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असायला हवा, परंतु या 2 धावा पूर्ण होणार का तर नाही. फलंदाज बाद. खराब रनिंग बिटवीन द विकेट, खराब रनिंग बिटवीन द विकेट. अतुल बॅक टू द पवेलियन. पहा तुम्ही रिप्ले पाहू शकता ज्या पद्धतीने इकडे जे तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट पाहिले असेल ना, साधारण रनिंग बिटवीन द विकेट होते. आणि फलंदाज मात्र बाद. धावसंख्या फलकावर लागलाय 36. 5 गडी बाद. भैया आलाय नवीन फलंदाज. या भैया कशा पद्धतीची इकडे मात्र फलंदाजी करेल. चला निमगावचा संघ मला वाटतं इकडे उपस्थित झालाय. निमगाव संघ आपण या आपली किट घ्यायला, आपली किट घेऊन जा निमगाव संघ. आणि खेड संघ आपण जर इकडे उपस्थित झाला असाल तर आपली उपस्थिती नोंदवा. पृथ्वीराज चषक 2025 मध्ये निनाद सर चिराग सर काल पहिला दिवस गाजवला तो SK फायटर्स तडवळे या संघानं. कालचे सगळे मुकाबले अतिशय जबरदस्त. आज देखील हो सूर्य क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि ओव्हर थ्रो होतोय. बघूया त्या ठिकाणी आणखी दुसऱ्या धावेसाठी जातोय, तिसऱ्या धावेसाठी जाणार आणि हो दोन्ही बॅट्समन वरती फलंदाजावरती जो प्रेशर आहे तो प्रेशर मात्र कायम आहे. याही मात्र हा चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावून पोहोचतोय 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकातील 4 चेंडू येणं बाकी. निमगाव विरुद्ध खेड असा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी सर्व बुंद्या टाकलेला चेंडू सिंगल मात्र मिळेल. 40 ऑन बोर्ड. 40 धावा फलकावर आहेत आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मात्र स्ट्राईक वरील तो आदित्य. पण आदित्य ज्या पद्धतीने इकडे खेळतोय, काय आदित्यकडे खेळ पाहायला मिळेल. इकडे मात्र हा चेंडू ज्या पद्धतीने खेळलाय, चेंडू सीमा पार. का मी सांगत होतो की आदित्य तू स्ट्राईक घे. सिक्स ऑन बोर्ड. का आम्ही सांगत होतो की बाबा तू स्ट्राईक घे, तू स्ट्राईक घे. हे मात्र त्यांनीच दाखवून दिलंय, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार खेचलाय. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूत 1 मोठा फटका. चांगला चेंडू बॅक ऑफ द लेन ठेवलाय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 46 धावा.
लास्ट बॉल आहे 46 धावा आणि विकेट गेले 5. लास्ट बॉल आहे. पाहूया आदित्य या शेवटच्या चेंडूवर काय करतोय. सिंगल डबल आला तरी मला तरी वाटतं चांगलं चालेल. मोठा फटकाच यायला मोठा फटका आला तर सोने पे सुहाग आहे. परंतु 2-3 धावा आल्या तरी 50चा आकडा म्हणजे तो टार्गेटला येऊ शकतो. 46. इकडे मात्र हा चेंडू जातोय निर्धाव. षटक संपतायत 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर येते 46 आणि 47 धावांचं आव्हान. 47 इज अ टार्गेट. जाऊया एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा येऊया. तत्पूर्वी पुन्हा एकदा पृथ्वीराज चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. धन्यवाद. चल 47 इज अ टार्गेट. 47 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. पण मांडा संघ 47 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कसा करतोय आपण पाहतो. यानंतर होणारा सामना एका बाजूला निमगाव तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी खेड म्हणजे जो त्या भागातला कोकणातून एक संघ आपल्यापर्यंत येतोय आणि त्यामुळे तोही सामना खूप मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट. एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय आणि निनाद पवार सुपर सिक्सर सुपर किंग ज्याला म्हटलं जातं सिक्सर किंग त्याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. 46 ऑन बोर्ड अँड 47 इज अ टार्गेट. चला तर सलामीची जोडी मला वाटते मैदानाच्या आत अशोक दिंडा एकंदरीत दिसतोय आणि त्याच्याबरोबर फलंदाज नौशाद ही सलामीची जोडी. नौशाद आणि दिंडा अशोक हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत. 47 इज अ टार्गेट. 47 धावांचा आव्हान. पंच तेच सांगतात तुम्ही एकदा चेंडू चॉईस केला ना त्यानंतर संपूर्ण मॅच मध्ये तुम्हाला चेंडू चॉईस करायचा नाहीये. जर तसं करताना आढळलं तर सरळ तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष असायला हवं. 46 ऑन बोर्ड. 47 इज अ टार्गेट. नौशाद ऑन स्ट्राइक. तर पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर भैया पहिलं षटक घेऊन भैयाचा विचार केला तर भैयाने 3 धावांचं योगदान दिलं होतं फलंदाजी करताना. आता तोच भैया बॉलिंग करण्यासाठी तयार. भैया कोणत्या राईट आर्म ओव्हर द विकेट जातो की राऊंड द विकेट जातो. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. नौशाद साठी पहिला चेंडू. हे बाजार पटांगणाचं मैदान एरळवाडीचं.
पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बराच काय वेळ चेंडूला फक्त दिशा दिली आहे. ओ चेंडू हाताला लागला, तिकडे थोडासा फंबल आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. चांगला प्रयत्न केला, मी म्हणेन चांगला प्रयत्न केलाय, नो डाऊट. रिप्ले मध्ये बघायला नक्की आवडेल काय फटका खेळला गेला होता, फक्त दिशा दिली गेली होती आणि चेंडू बराच काय वेळ होता. खरं तर उलट जाऊन कॅच पकडणं एवढंही सोपं नाहीये आणि चॅलेंजिंग आहे, कारण तुम्ही जर या मैदानाचा विचार केला तर हे मैदान ज्या पद्धतीने आहे सुसज्ज आहे नो डाऊट, परंतु ज्या पद्धतीने तो प्रयत्न केला गेला, प्रयत्नासाठी 10 पैकी 10 मार्क. हो इकडे मात्र चांगला चेंडू, डॉट बॉल. टेनिस क्रिकेट .in ची टीम आपण पाहतोय प्रशांत, सूरज, प्रीतम आणि अनिकेत आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने करतायत आणि ह्या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घेऊन येत आहेत. यावेळी हा चांगला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, जिकडे 1 धाव होती तिकडे आता 4 धावा मिळणार नो डाऊट. चौकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 6 धावा. जिकडे 1 धाव ही नव्हती तिकडे 4 धावा. नौशादला मिळाली संधी. ऑलरेडी तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि तुम्ही खर्च जास्त करताय असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय, कारण 47 धावांचं आव्हान आहे. 47 धावा तुम्हाला अडवायचे आहेत आणि पुन्हा एकदा याही मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार, 4 धावा. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा उचलत चेंडू सीमा पार धाडलाय. चौकार. आणि पाहू शकता निनाद पवार यांचे इकडे आगमन झालंय, त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. निनाद पवार, अक्षय बोडरे आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन्ही संघ खेळाडूंचा विचार केला, अक्षय बोडरेचा विचार केला तर एकदा मॅन ऑफ द सिरीज ची बाईक त्याच्याही नावावर गेले. इकडे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा जातोय इनटू द गॅप, 1 बाउंस 4 डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चौकार. एक खराब क्षेत्ररक्षण झालं बघा ना, एक खराब क्षेत्ररक्षण झालं, मोमेंटम चेंज झालं आणि सामना कुठे बदलतो. आपण नेहमी म्हणतो की पलक झपकते ही परिस्थिती बदल जाती आहे, असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं. आणि एक चुकी किती महागडी होऊ शकते हे मात्र पाहायला मिळते. 1 चौकार सुटला आणि त्यानंतर लगातार 3 चौकार पाहायला मिळाले. मोमेंटम. पहिली मॅच झाली, या पहिल्या सामन्याचा विचार केला तर त्यामध्ये 43 धावांचं आव्हान होतं. तिकडे देखील तो सौरभ खेळला आणि त्याने एकतर्फी ती मॅच खेचून आणली. इकडे मात्र नौशाद खेळतोय आणि नौशादनी मात्र पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या त्या म्हणजे 15. क्या बात आहे. 46 धावांचं आव्हान आणि पहिल्याच षटकामध्ये मांडा संघाचा अशोक ढिंडा आणि नौशाद ही जोडी मैदानावरती अजूनही तळ ठोकून आहे. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या होतीये बिनबाद 15. मांडा संघ कल्याण मुंबईच्या दिशेनं इकडे आला आणि खऱ्या अर्थानं ब्रह्मचैतन्य मंडप अँड डेकोरेटर्स हे नाव आता महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे. गोलंदाज अमोल तयार, त्याच्या समोर आहे आता अशोक ढिंडा. 31 धावांचं लक्ष, 24 चेंडू 31 धावा. इक्वेशन. सुरेख गोलंदाजी, एक वेगळी शैली इकडे आपल्याला अमोलच्या रूपामधून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पाहण्यासारखा गोलंदाज आहे, त्याची पाहण्यासारखी गोलंदाजी आहे. चेंडू सोडून देतोय, स्वैर असा चेंडू बघा, एक वेगळीच शैली आहे त्याची. आणि इकडे डिक्लेअर झोन 2 धावा. नक्कीच धावांचा पाठलाग आहे, आव्हान मोठं नाहीये. 46 धावा आणि दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक असतील. पहिला सामना दिगंची संघाने खेचून आणला, एकतर्फी विजय साकार केला. यानंतर देखील तीच परिस्थिती थोडीशी इथं जाणवतीये. सलामीची जोडी मैदानामध्ये. चिराग सर, थोडस आपल्याला बोलावं लागेल ते म्हणजे, आणि हा चेंडू जातोय चौकार. अमोलच्या गोलंदाजी बद्दल थोडस आपल्याला विश्लेषण करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्याची बॉलिंग ऍक्शन आपल्याला इथे पाहायला मिळते, त्याच्या समोर आहे तो नौशाद, अशोक ढिंडा
अशोक डिंडाने 2 धावा सुरुवातीला घेतल्या, त्यानंतर चौकार खेचला आणि धावसंख्या आता जातीये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21. वाईट बॉलचा इशारा. एक अलग ऍक्शन तुम्ही जसं मगाशी म्हटलं त्या पद्धतीने तो चेंडू रिलीज करतो एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे खाली हात येतो थोडासा जेव्हा चेंडू लास्टला तो रिलीज करायचा प्रयत्न करतो. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे 22. फक्त त्यांच्याकडे 47 धावांचा आम्हाला पाठलाग करायचा होता. आता 25 धावेची गरज आहे. 25 ची गरज. इकडे मात्र हा चेंडू काय करायचा, एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल पाहायचं. इकडे मात्र हा चेंडू कशा पद्धतीचा होता, काय झालं एकंदरीत याच्याकडे लक्ष असेल. आणि 2 धावा इकडे मात्र मिळतील. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 24-23 धावांची गरज आहे मांडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. विजयवाडीला मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न तर करावे लागणार आहेत, कारण या स्पर्धेत राहायचं तर तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. इकडे मात्र हा चेंडू आणि पंच सांगतायत नो बॉल, नो +6. या 7 धावा प्लस होतील याचा अर्थ आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती आता 31. आता फ्री हिट. आणि पंचांनी सांगितलंय की तुम्ही बोलू नका. पंचांची डिसिजन देता येतात, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल दिलाय, प्रत्येकाने प्रत्येकाचं काम करावं, आपण आपली फलंदाजी करावी, हेच पंचांनी करायची त्यांना सांगितलं असेल. त्यामुळे हा नो बॉल आहे, फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. याही मात्र हा चांगला चेंडू पाहायला मिळतो. ही जर लाईन होती खरं तर या लाईननी गोलंदाजी करायची होती, परंतु जे खराब चेंडू टाकले खरं त्यांनी ज्या पद्धतीने व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला तिकडे मात्र फटके पडलेत. आणि हे महागडं षटक नक्कीच आहे, कारण या षटकात 16 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. चांगला चेंडू होता मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आहे पॉइंटचा खेळाडू चेंडू अडवेल, थ्रो करेल. एक धावाची प्रयत्न केलाय, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे आणि दोन्ही धावा पूर्ण. खराब इकडे मी म्हणेल गॅदर तर खूप चांगलं झालं होतं, परंतु विकेट हवा होता, तिकडे विकेट मिळाला नाही. आणि दोन्ही खेळाडूमध्ये जी भागीदारी बनते आतापर्यंत धावसंख्या फलकावर लागलाय ती 33 धावा आणि फक्त आता 18 चेंडू 14 धावेची गरज आहे. 18 चेंडू 14 धावा. चिपळूण खेडचा संघ अजूनही इकडे उपस्थित झाला नाहीये. खेडचा संघ, चला आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत. विजयवाडीचा संघ खूप चांगल्या पद्धतीचा खेळ करेल अपेक्षा होते. विशाल गोलंदाजी मार्कवर. विशाल कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. 14 धावेची गरज आहे. 18 चेंडू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर समाचार. षटकार. पृथ्वीराज षटकार. धावसंख्या फलकावर लागला 39 धावा. नौशाद आणि अशोक डिंडा या दोघांनीच या सामन्याचं चित्र पालटून टाकलंय. खूप चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये. अजूनही कोणताही विकेट गेला नाही का. आम्ही मुंबई कल्याण वरून इथपर्यंत पोहोचलोय. आमच्या संघात जे का खेळ आहे तो दाखवण्यासाठी आणि तो दाखवतात. खरं तर आधी बॉलिंग मध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा तोच रिझल्ट पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. षटकार. दोन धावेची गरज आहे फक्त. 2 धावेची गरज. 45 धाव फलकावर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बराच कवे. क्षेत्ररक्षक याही मात्र खूप चांगला झेल. ज्या खेळाडूंनी पहिला चौकार सोडला होता परंतु यावेळी त्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि खूप चांगला झेल मात्र इकडे पकडला. पहिला झटका मात्र लागला या मांडा संघाला. धावसंख्या फलकावर 45 धावा. आता इथे मात्र
निमगाव संघ आता तयारीनिशी उतरेल मैदानाच्या आत. त्याच्या समोर मात्र खेडचा संघ इकडे थोड्याच वेळात पोहोचतोय. त्यांची वाट आपण बघतोय लवकरच, कारण त्यांनी किट घेऊन लगेच मैदानाच्या आत यायचं. 45 धाव फलकावर आहे, 2 धावेची गरज आहे. हा सामना लवकर संपतोय हे चित्र आता मात्र स्पष्ट झालंय. 2 धावेची फक्त गरज आहे. 2 रन्स रिक्वायर्ड. चिंटू आल्या त्यांनी चांगला फटका केला. तिकडे मात्र घचाय क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. स्कोर लेवल 46 ऑन बोर्ड. आता फक्त 1 धावेची गरज आहे. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 4. फक्त 1 धावेची गरज. पुढचा चेंडू. मांडा. इट्स अ बिग 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 विक्ट्री. विन. या विजयवाडी संघाचे संघमालक आपण आपला इकडे सन्मान केला जाईल. विजयवाडी संघाचे संघमालक आणि मॅन ऑफ द मॅच आपल्यापर्यंत येईल नक्कीच. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा